महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शहरातील संवेदनशील अशा शामराव नगरमध्ये रात्री चेतन आप्पासाहेब तांदळे या युवकाची हत्या करण्यात आली। चेतन हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्या कमरेला शस्त्राचे कव्हर आढळले। पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। मात्र एका उमेदवाराच्या कार्यालयासमोर हा खून झाल्यानं खळबळ उडाली आहे। शहरातील शामराव नगर हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो। निवडणुकीमध्ये या प्रभागावर पोलिसांची करडी नजर आहे। चेतन तांदळे याच्यावर 3 ते 4 हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केलाय। चेतनच्या डोक्यावर, गळ्यावर आणि पोटावर खोलवर वार झाल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन खाली पडला। एक चाकू त्याच्या गळ्यातच अडकून पडला। रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झालाय। हल्ल्यानंतर शस्त्र टाकून हल्लेखोर पळून गेलेत। दुर्गम भागातील रोपिनगट्टा इथं चारित्र्याच्या संशयातून पतीनं पत्नीची दगडावर ठेचून निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आई-वडिलांच्या या टोकाच्या पावलामुळे 4 निरागस बालकांचे छत्र हरपले। कनिष्ठा कुजूर आणि राकेश कुजूर असं या मृत दाम्पत्याचं नाव आहे। मंगळवारी पती पत्नी दोघेही शेतावर गेले होते। सोबत वडील आणि मुलगी देखील होती। दुपारी आम्ही घराकडे जातो असं सांगून हे दाम्पत्य निघालं, मात्र ते घरी पोहोचलंच नाही। 7 जानेवारी रोजी गावाजवळील गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठाचा रक्तानं माखलेला मृतदेह आढळला। दगडावर डोकं ठेचून तिची हत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं। दरम्यान पती राकेश बेपत्ता असल्यानं त्यानंच खून केल्याचा संशय बळावला होता। 8 जानेवारी रोजी राकेशचा मृतदेह त्याच्याच शेतात आढळून आला। पत्नीची हत्या केल्यानंतर पश्चातापातून तसंच अटकेच्या भीतीनं त्यानं विष पिऊन आत्महत्या केल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील कैलासनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या कार्यालयाला अज्ञात युवकानं आग लावल्याची घटना घडली। महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 16 चे उमेदवार मयूर सोनवणे यांच्या कार्यालयालाही आग लावण्यात आली। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। मध्यरात्री एका युवकानं कार्यालयाला आग लावताना स्पष्टपणे फुटेजमध्ये दिसतंय। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। काय सांगाल की रात्री घटना घडलेली आहे, काय वाटतं या घटनेबद्दल? सकाळी 4:30 वाजता एक अज्ञात इस्मानांनी या ठिकाणी येऊन आग लावलेली आहे। आता तुम्ही बघत असाल बरंच नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि थोडक्यात जर ते कोणी इथं सकाळी पाणी आले असल्यामुळे थोडक्यात ती आग विझवता आली, नाही तर इथं मोठं अनर्थ या ठिकाणी घडलेलं असतं आणि विरोधकांची पायाची वाळू घसरलेली आहे असं मला वाटतंय। त्यामुळे त्यांनी असं कृत्य केला असावा असा संशय आम्हाला आहे आणि पोलीस नक्कीच त्याच्यावर काय योग्य ती कारवाई करतील। कशामुळे? आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे 4ही उमेदवारांनी या ठिकाणी प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि त्यांना रिस्पॉन्सही चांगल्या पद्धतीने मिळतोय आणि ते विकासाचा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी इलेक्शन लढत आहेत। त्यामुळेच त्यांना काही त्याच्या हे झालं असेल, त्यामुळे त्यांनी असं कृत्य करला असा आम्हाला त्यांच्यावर संशय आहे। काय मागणी करणार? आम्हाला पोलिसांकडे आम्ही आता मागणी करणार आहे, ताबडतोब त्या व्यक्तीवर आणि संबंधित त्याच्या मागे कोण आहे अशावर कठोर कारवाई करण्यात येईल। निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्ह्यात देशी आणि विदेशी बनावट दारूची विक्री होत असल्याचं समोर आलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागानं या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एका 4 चाकी वाहनातून 20 बॉक्स जप्त करण्यात आलेत। त्यामध्ये 1248 बनावट विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्यात। एकूण 13,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली। 6 जानेवारी रोजी मध्यरात्री आमचे निरीक्षक ए श्री चौधरी साहेब यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे बीड बायपास इथे एक बनावट दारूची तस्करी पकडली आणि त्यामध्ये त्यांना एक 4 चाकीमध्ये बनावट दारूचे 20 बॉक्सेस त्यांना भेटले आणि त्यांनी त्याच्या पुढे उत्कृष्ट तपास करून जवळपास संभाजीनगर शहरामध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 रिकव्हरी केली आणि यामध्ये एकूण 1248 बॉटल बनावट मद्याच्या, विदेशी मद्याच्या सापडल्या, ज्यामध्ये त्यांनी मॅकडॉवेल नंबर 1 आणि रॉयल स्टॅग या लेबलचा वापर केला होता आणि त्यांनी पुढे तपास 6 आरोपी यामध्ये एकूण पकडले असून त्या पुढे तपास केला असता असं आढळून आलं की हा सगळा बनावट विदेशी मद्याचा त्यांनी तस्करी जी आहे ती धुळ्यावरून केलेली आहे आणि यामध्ये निरीक्षक के चे चौधरी, निरीक्षक ड बगाटे आणि त्यांच्या सर्व टीमनं उत्कृष्ट तपास करून आणखीन त्यांच्या पुढील तपासामध्ये निरीक्षक श्री आनंद चौधरी करत आहेत।
आणि यामध्ये एकूण 13.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आपल्याला सापडलेला आहे. आणि यामध्ये 6 आरोपी, त्यांचे मोबाईल, त्यांचे वाहतुकीसाठी वापरलेले 1 4-चाकी आणि 2 दुचाकी विभागाने जप्त केलेले आहेत. सर, या आरोपीवर अगोदर काही असे गुन्हे आहेत का? नाही, या आरोपीवर या आधीचे गुन्हे नाहीत. मात्र त्यांना जो धुळ्यामधून जो पुरवठा करणारा आहे तो सराईत आरोपी असल्याचं दिसून येतं आणि त्या संदर्भात आमची टीम पुढील तपास करत आहे. यांच्याकडून काही तपास लागला का? कधीपासून करतायत, कधीपासून इकडे माल आणताय, कशा प्रकारे, कोणत्या मार्गे? त्यांच्याकडून इंट्रोगेशन मध्ये आम्ही पोलीस कस्टडी घेतली असता तपासात आढळून आलं की हे तुलनेनं थोडेसे नवीन आरोपी आहेत आणि 12 डिसेंबर पासून त्यांचं तो माल मागवण्याची प्रक्रिया वगैरे आम्हाला तपासात दिसून आली. पण पुढील तपास आपल्याला सखोलपणे केल्यानंतरच लक्षात येईल. डुप्लिकेट म्हणजे ह्या मालाची किंमत इकडे काय आहे तिकडे काय? या मालाची जवळपास मार्केटमध्ये 13.5 रुपये पर बॉक्स किंमत आहे. मात्र त्यांनी तिथून 6,000 रुपयाला ती घेतल्याचे सांगितले आणि मध्यस्थाच्या मार्फत त्यांना ती 8 ते 9,000 रुपयामध्ये भेटल्याचे. खामगाव पोलिसांनी अवैध उत्खनन आणि वाहतुकी विरोधात मोठी कारवाई केली आहे. 5 ट्रॅक्टर आणि 1 JCB असा सुमारे 65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सीतेपार गावच्या हद्दीत माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. अवैधरित्या मुरुम उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापा टाकलाय. या प्रकरणी संबंधित चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सर, काय सांगाल? सांग. पोलीस स्टेशन आमगाव येथे गोपनीय माहिती प्राप्त झाली की सीतेपार येथे अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन चालू आहे. अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव पोलीस स्टाफने तिथे रेड केला. त्यामध्ये 5 ट्रॅक्टर आणि 1 JCB असा एकूण 65 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास आमगाव पोलीस स्टेशन करीत आहे. आटपाडी तालुक्यातील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी घातलेला दरोडा हा केवळ चोरीपुरता मर्यादित न राहता बँकेच्या एकूणच सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा उघड करणारा ठरलाय. ग्राहकांचे लॉकर फोडून सुमारे कोट्यवधींच्या सोन्या चांदीचा मुद्देमाल लंपास झाल्याची तक्रार बँकेच्या अधिकाऱ्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. विशेष म्हणजे झरे येथील बँकेत यापूर्वी देखील चोरीचा प्रयत्न झाला होता, तरीही इथं सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली नाहीत. या शाखेत नामवंत कंपनीचे 2 लॉकर असून त्यापैकी एका लॉकरला गॅस कटरनं कापण्यात आल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली.